शिरपूर वन विभागात हप्तेखोरीमुळे लिंबाच्या झाडांची तोड वाढली, अधिकारी मात्र शांत. शिरपूर वन विभागाच्या हद्दीत लिंबाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू असून वन विभागाचे अधिकारी याबाबत मौन बाळगत असल्याची गंभीर चर्चा सर्वत्र सुरू आहे. शहरातील विविध वाखाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लिंबाचे लाकूड येत आहे. हे लाकूड नेमके कुठून आणले जात आहे याचा तपास अद्याप झालेला नाही. तसेच 5 कंदील जवळील स्वामी परिसरातही मोठ्या प्रमाणात लाकूड येत असल्याची माहिती मिळाली आहे. हेच लाकूड शहरातील वीट भट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याचं समोर आले. लिंबाचे लाकूड विकणे कायद्याने गुन्हा असतानाही हे सर्व उघडपणे सुरू असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. नाकेदार स्वप्नील पाटील याला कथितपणे हप्ता मिळत असल्याने हे सर्व धंदे जोमात सुरू आहेत अशी ही चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्दालन केलेले लाकूड मुबलक प्रमाणात येत असून या सर्व प्रकरणांवर वनक्षेत्रपाल भूषण वाघ कोणती कारवाई करणार की तेही टक्केवारी घेत शांत बसणार याकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. उटावत रस्त्यालगत काही वखारींमध्ये लाखो रुपयांची झाडे तोडून आणल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणावर वनक्षेत्रपाल धुळे येथील वरिष्ठ अधिकारी तसेच पथक यांची कारवाई होणार का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. कारण पथकाला देखील दर महिन्याला मोठ्या प्रमाणात हप्ता मिळतो अशी ही चर्चा आहे. त्यामुळे लाकूड तोड वाढत असून वन विभाग पूर्णपणे कोमात गेल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.